हॅलो, नमस्कार. जय वैभव लक्ष्मी माता. मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे शुक्रवार. तुम्हाला शुक्रवारची पूजा दाखवेन म्हणून हा व्हिडिओ मी शूट केला. तर हा उंबरठ्याची पूजा आज अशी हळदीने छान असं उंबरठ्याचं टेपण करून छान रांगोळीने सजवलं आहे. त्याच्यानंतर हे देवघर माझं देवघरातली सर्व फोटो वगैरे सर्व काढून देवघर पण असा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर सर्व फोटोंना साफ करून कुंकू वगैरे लावून ठेवलेले आहे. आता सर्वप्रथम दिव्याचीच पूजा करायची असते म्हणून सर्वात अगोदर दिवा ठेवलेला आहे. फूल वगैरे लावून त्या दिव्याला पण गंधाक्षता लावून दिवा प्रज्वलित करून दिव्याच्या साक्षीनेच देवांची पूजा केली जाते. आता गणपतीची सर्वप्रथम गणपतीचा मान आहे म्हणून सगळ्यात पहिले गणपतीची पूजा. लक्ष्मी मातेची पूजा पण नंतरच, सर्वप्रथम गणपतीचीच असते. पण मी खूप वेळ लागतो, मग व्हिडिओ पण खूप मोठा होईल म्हणून लक्ष्मी मातेला आधीच सजवून ठेवलेलं आहे. कलश वगैरे सगळं स्थापना केलेली आहे. आता मी देवपूजेला सुरुवात केली. सर्वप्रथम गणेशाची पूजा, स्वच्छ आंघोळ घालून त्यांना पुसून गंध वगैरे लावून आंघोळ घालून त्यांच्या स्थानावर त्यांना ठेवल्यावर गंध लावायचा असतो. पण मग मला तो डिस्टन्स थोडा दूर होतोय म्हणून मी अशी लावते. काही नाही, चालतं. भाव मोठा म्हणजे मला आपण मनोभावे जशी पूजा करू तसं देव स्वीकार करून घेतो. सगळ्यात महत्वाचं नियम तर असतात पूजेला, नियम नाही असं नाही. जितकं नियमाशीर केलं तितकं चांगलं. पण आताच्या काळात, या धावपळीच्या काळात सगळ्यांना जमलंच असं नाही. ज्यांना जसं जमतं तशी पूजा करा. मी जसं करते ते तुम्हाला थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केला फक्त. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी जसं दाखवते तुम्ही पण तसंच करा. सगळ्यांना तसं शक्य होतच नाही. कोण नोकरीला जातं, कोण बिझनेस आहे. आजकाल सर्व माझ्या आई बहिणी काही ना काही घरच्या कामाव्यतिरिक्त काही ना काही करतच असतात. म्हणून सगळ्यांना असंच एक एक देव उचलून सगळ्यांना आंघोळ घालून सगळं पूजा करत बसण्या इतका वेळही नसतो. आवड असते भरपूर सर्वांनाच सेवा करण्याची, परंतु जमत नाही. तरी काही हरकत नाही. तुम्हाला जसं जमेल तसं 5 मिनिटं जरी देवाचं नामस्मरण केलं तरी ते खूप झालं. पण भक्तीने, भावाने, आणि देव हा भावाचा भुकेला आहे. तुम्ही फक्त त्याला भावनेने आणि खूप प्रसन्न मनाने त्याची सेवा करा, नामस्मरण करा. ज्यांना जमते ते पद्धतशीर पण करा. ज्यांना आवड आहे देवांची पूजा करण्याची वगैरे तो नियमाशीर पण करा. पण जितकं केलं तितकं कमीच आहे. हे बघा, अशी मी सर्व देवांना आंघोळ घालून त्यांना पुसून छानपैकी असं पुसून मग त्यांना हार घालून अशी ठेवते. मला असं खूप आवडतं करायला. आता शंभू महादेव, आता हल्ली तर शंभू महादेवाची सेवा इतकी वाढलेली आहे. सर्वजण आता महादेवाची सेवा करतायत आणि खूप चांगलं आहे. ह्या पृथ्वीचा, ह्या जगाचा मालक तो शंभू महादेव आहे. देवादिदेव शंभू महादेवांची सेवा सर्वांनीच केली पाहिजे. खरं तर म्हणतात, एक लोटा जल सभी समस्याओं का हल. म्हणून तो देव इतका भोळा आहे की त्याला दुसरं काही नको. एक लोटा जलानेच तो प्रसन्न होतो. तर काही नाही, ज्यांना जमेल त्यांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांना आपल्या घरातलं 1 लोटा जल अर्पण करा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. पण आता मला जमत नाही. मला
कामं असतात, भरपूर शिलाईचे काम आहेत घरातली तर असतातच, पण शिवण कामं असतात. त्याच्यामुळे मला मंदिरात असं दररोज जायला जमत नाही. आपण जेव्हा जमेल तेव्हा मी जाते, पण दररोज जमत नाही. म्हणून मी माझ्या घरात आहेत महादेव, त्यांचीच नित्य नियमाने सेवा, मनोभावे सेवा मी करत असते. आता झालेत माझे सर्व देवांचे स्नान झाले, छानपैकी स्नान घालून पुसून त्यांना गंध लावलाय, कुंकू लावलाय. ज्या माता स्वरूपी देवी आहेत, आई लक्ष्मी, तुळजाभवानी, पार्वती माता, रुक्मिणी माता, ह्या अशा आई स्वरूप, स्त्री स्वरूप मातेला हळद आणि कुंकू दोन्ही आवर्जून अर्पण करा, आठवणीने लावा. आता आमचा कुलदैवत खंडोबा आहे, त्यांना हळद लागते म्हणून मी त्यांना दररोज हळद लावते, आठवणीने लावत जा. तर असंच छानपैकी तुम्हाला जसं जमेल तसं छानपैकी पूजा करा. मला तर खूप शुक्रवार हा माझा खूप म्हणजे खूप माझ्या आयुष्यातला खूप आवडता दिवस, आठवड्यातला दिवस म्हणजे शुक्रवार हा माझा आवडीचा दिवस, माझ्या आई लक्ष्मी मातेचा दिवस. जणू काय मला शुक्रवारी सणच असतो, त्याप्रमाणे मी त्या पूजा वगैरे करते. अशा उतरंडी आहेत, उतरंडीना छानपैकी असं स्वच्छ करून उतरण भरली जाते दर शुक्रवारी. आता मी तांदळाचीच भरते, पण काही लोक पंचधान्याने पण भरतात. धान्य असतात, दुसऱ्या प्रकारचे धान्य असतात. पंचधान्यानेच उतरण भरली जाते, पण असं काही जरुरी नाहीये. आपल्याकडे जर काही नसेल तर तांदळाने पण भरले तर चालते. आज मी तांदळानेच उतरण भरत आहे. असे छानपैकी सर्व उतरंडी साफ करून तांदळाने भरून घेतल्या. त्याच्यानंतर आता याला गंध लावणार, कुंकू लावणार, छानपैकी अशी उतरंड भरून घेणार. उतरंड म्हणजे आपले धान्य लक्ष्मी माता आहे, धान्य लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. आपल्या घरात धान्य सदैव धान्य भरलेलं असावं म्हणून ह्या उतरंडी भरल्या जातात. तर अशा प्रकारे दर शुक्रवारी ही उतरण भरायची असते. बघा छानपैकी मी आता उतरंड भरून घेतली. अशा प्रकारे त्यांना सर्व कुंकू वगैरे लावून त्यांची पूजा करायची, धूप दीप दाखवायचा. उतरंड म्हणजे ही एक धान्य लक्ष्मी माताच आहे, तिची पण छानपैकी सेवा करायची. हे बघा आता झालेली आहे माझी पूर्ण पूजा. तर पूजा केल्यानंतर कधीही बसून एका ठिकाणी आपण पूजा केली तर तसंच उठायचं नाही. आपला स्वयंपाक जरी झालेला नसेल तरी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून आपण धूप दीप ओवाळून मग उठायचं. मग त्याच्यानंतर आपण जे काही घरात स्वयंपाक वगैरे बनवलेला असेल त्या स्वयंपाकाचा नैवेद्य आपण नंतर दाखवू शकतो. हे अशा प्रकारे छान माझी पूजा झालेली आहे. खूप सुंदर शुक्रवारचा दिवस आला ना की खूप सुंदर माझं घर वाटतं, मला माझं मंदिर वाटतं. म्हणून म्हटलं थोडंसं तुमच्याशी शेअर करावं मी माझी पूजा वगैरे कशी करते काय. आता हल्ली तर खूप जास्त काही करायला जमत नाहीये. मला काम आहेत भरपूर सारं, शिवण काम पण भरपूर असतं. आता सध्या लग्नांचा सीझन चाललेला आहे, तरी जितकं जमल तितकं मी मनोभावे सेवा करण्याची एक प्रयत्न करत असते. हे बघा बाळकृष्ण माझे खूप सुंदर दिसत आहेत. हे शंभू महादेव. सेवा करत चला. खूप सुंदर असं माझं घर आज मला खूप प्रसन्न वाटत होतं, सुंदर वाटत होतं. म्हणून म्हटलं थोडंसं तुमच्याशी माझी पूजा पद्धती शेअर करावी. बघा तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली काय पूजा करण्याची. जर तुम्हाला माझ्या या पूर्ण व्हिडिओमध्ये काही जरी गोष्ट आवडली असेल किंवा नाही आवडली असेल तरी मला कमेंट करून सांगा.
आता असंच थोडे थोडे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतेय, बघू कितपत जमतंय मला. आणि मला जे कोणी ताई बघत असतील त्यांना जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा.